तर मंडळी आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे की शेअर मार्केटमध्ये शेअर्स खरेदी केल्यानंतर ती कशा पद्धतीने प्रोसेस असते पुढची. ठीक आहे, सगळ्यात आधी काय असतं तर सगळ्यात आधी म्हणजे तुम्ही इन्व्हेस्टर असता किंवा तुम्ही ट्रेडर असता. ठीक आहे, आता आपण इन्व्हेस्टमेंटचं बघतोय त्याच्यामुळे तुम्ही ते कन्सिडर करा की तुम्ही एक इन्व्हेस्टर आहे. आपण काय करतो, शेअर मार्केटमध्ये एखादा शेअर्स काय करतो, खरेदी करतो. ज्यावेळेस तुम्ही बाईंग करता एखादा शेअर्स त्यावेळेस तुम्ही असता इन्व्हेस्टर. ठीक आहे, त्याआधी सुरुवातीला काय करावं लागतं, तुम्हाला आधी बँकेचं एक अकाउंट काढावं लागतं. ठीक आहे, तुम्ही तुमचं बँक अकाउंट काढता. बँक अकाउंट काढल्यानंतर काय केलं जातं, तुमचं असलं डीमॅट अकाउंट काढलं जातं. डीमॅट अकाउंट म्हणू शकता किंवा त्याला ट्रेडिंग अकाउंट पण म्हणू शकता. ठीक आहे, ज्यावेळेस तुम्ही बँक अकाउंट काढल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही ट्रेडिंग अकाउंट काढतात त्या ट्रेडिंग अकाउंटला तुमचं बँक अकाउंट लिंक असतं. ठीक आहे, त्यावेळेस काय केलं जातं तर तुमच्या असणाऱ्या डीमॅट अकाउंटमध्ये तुमच्या असणाऱ्या ह्या बँकेमधूनच शेअर्स बँकेमधूनच पैसे त्या असणाऱ्या अकाउंटमध्ये आपण घेतले जातात. ठीक आहे, ज्यावेळेस तुम्ही तुमचं ट्रेडिंग अकाउंट काढता त्यावेळेस तुम्ही काय करता, एखादा शेअर्स तुम्हाला खरेदी करायचा असतो. फॉर एक्झाम्पल तुम्ही टाटा स्टील हा शेअर्स तुम्ही खरेदी करत असाल. ठीक आहे, ज्यावेळेस तुम्ही टाटा स्टील शेअर्स खरेदी करायची ऑर्डर टाकता. ऑर्डर कोणाला टाकणार, तुम्ही ट्रेडिंग अकाउंटमध्ये ऑर्डर टाकता. ठीक आहे, ऑर्डर टाकल्यानंतर ती ऑर्डर कोणाकडे जाते तर ती आपल्या ब्रोकरकडे जाते. आता ब्रोकर म्हणजे कोण, जो तुम्हाला शेअर्स खरेदी विक्री करून देतो. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल एंजल वन असेल, झिरोदा असेल, 5 पैसा असेल, असे सगळे ब्रोकर असतात जे काय करतात, तुम्हाला शेअर्स खरेदी करून देतात. ठीक आहे, ज्यावेळेस तुम्ही ऑर्डर टाकता ऑर्डर जाते ब्रोकरकडं. ब्रोकर काय करतो, ब्रोकर माहिती देतो स्टॉक एक्सचेंजला. ठीक आहे, आणि तो काय सांगतो की स्टॉक एक्सचेंज सांगतो की अशा XYZ माणसाला XYZ कंपनीचे XYZ एवढे शेअर्स पाहिजे आहेत. ठीक आहे, मग स्टॉक एक्सचेंज काय करतं, स्टॉक एक्सचेंज त्याच्यावर टोटल प्रोसेस करतं, ते कन्फर्म करतं ऑर्डर की दोन्ही पण गोष्टी लिगल आहेत का. ठीक आहे, ज्यावेळेस स्टॉक एक्सचेंज कन्फर्म करतं त्यावेळेस ते कन्फर्मेशन कुठं जातं, परत आपण ब्रोकरकडे जातं कन्फर्मेशन केल्यानंतर की हां या माणसाला असे शेअर्स दिले गेलेले आहेत. ठीक आहे, आता ज्यावेळेस तुम्हाला ते शेअर्स मिळतात, ज्यावेळेस तुम्ही T+1 सेटलमेंट आता चालू आहे इंडियामध्ये. ठीक आहे, ज्यावेळेस तुम्हाला ते शेअर्स अलॉट केले जातात ते तुम्हाला असणाऱ्या तुमच्या ज्या ब्रोकरचं अकाउंट असतं त्या ब्रोकरच्या अकाउंटमध्ये पोर्टफोलिओमध्ये तुम्हाला ते शेअर्स काय दिसतात, तुम्हाला ते शो होतात. ठीक आहे, ज्यावेळेस तुमचे शेअर्स शो होतात आता त्यानंतर ते जे शेअर्स आहेत तर ते इलेक्ट्रॉनिक सर्टिफिकेट स्वरूपात डीमॅट अकाउंटमध्ये जमा केले जातात. ठीक आहे, आता डीमॅट अकाउंट म्हणजे कोणतं, CDSLचं. ठीक आहे, CDSL म्हणजे काय, सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिस लिमिटेड. ठीक आहे, तर ते तुमचे शेअर्स इलेक्ट्रॉनिक स्वरूपात डिपॉझिटरीमध्ये ठेवले जातात. ठीक आहे, ही कोणाची आहे तर सेंट्रल गव्हर्नमेंटची लॉकर असते, त्या लॉकरमध्ये तुमचे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात काय केलं जातात, शेअर्स स्टोअर केले जातात. ठीक आहे, आता फॉर एक्झाम्पल जर समजा आता या प्रोसेसमध्ये काय झालं तर तुमचा असणारा ब्रोकर अचानक पद्धतीने गायब झाला किंवा तो समजा पळून गेला. ठीक आहे, तुमचा आता इथं ब्रोकरच पळून गेला तर तुमचे जे असणारे शेअर्स आहेत ते एकदम काय असतात, सेफ असतात. लक्षात ठेवा, कारण तुमचे जे शेअर्स आहेत ते आपण फक्त ब्रोकरनी तुम्हाला बाईंग आणि सेल हीच एवढीच प्रोसेस ब्रोकरनं करून दिलेली असते. स्टॉक एक्सचेंजनं ऑर्डर कन्फर्म केलेले असते आणि तुमचे जे शेअर्स आहेत ते CDSLकडे स्टोअर केलेले असतात. ठीक आहे, ज्यावेळेस तुम्ही अकाउंट ओपन करता त्यावेळेस तुमचं ट्रेडिंग अकाउंट, डीमॅट अकाउंट आणि DP अकाउंट 3 अकाउंट ओपन केले जातात. DP म्हणजे डिपॉझिटरी पार्टिसिपेट. ठीक आहे, ज्यावेळेस तुम्ही शेअर्स सेल करता त्यावेळेस तुम्हाला CDSLकडून मेल येतो किंवा DP अकाउंटकडून पण तुम्हाला व्हेरिफिकेशन केलं जातं. त्यावेळेसच तुमचे असणारे शेअर्स डिपॉझिटरी अकाउंटकडून पुढच्या असणाऱ्या माणसाकडे पाठवले जातात. समजलं, त्याच्यामुळे शॉर्टमध्ये काय तर प्रोसेस कशी असते, इन्व्हेस्टर बँक अकाउंट काढतो. बँक अकाउंट काढल्यानंतर तो ट्रेडिंग अकाउंट करतो. ते दोन्ही अकाउंट एकमेकांशी लिंक असतात. ठीक आहे, लिंक झाल्यानंतर काय असतं, परत आपण डीमॅट अकाउंटमध्ये शेअर्स ऑर्डर टाकतो बाईंगची, ती जाते ब्रोकरकडं. ब्रोकर काय करतो, ती ऑर्डर नेतो स्टॉक एक्सचेंजकडं. स्टॉक एक्सचेंज तिथं काय करतं, दोन्हीमध्ये कन्फर्मेशन करतं. ऑर्डर कन्फर्मेशन झाल्यानंतर तुम्हाला शेअर्स अलॉट केले जातात जे ब्रोकरच्या ॲप्लिकेशनमध्ये दिसतात आणि तुमचे जे शेअर्स असतात ते CDSLकडे, आणि हा CDSL आहे, हा स्टॉक एक्सचेंजवर कंपनी लिस्टेड पण आहे, तुम्ही ह्याचे पण शेअर्स खरेदी करू शकता. ठीक आहे, आणि तुमचे शेअर्स CDSLकडे स्टोअर केले जातात. ठीक आहे, आणि ह्या सगळ्या प्रोसेसवर लक्ष ठेवायचं काम कोण करतं तर SEBI सेंट्रल एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. ही SEBI काय करते, सरकारची संस्था आहे जी ह्या सगळ्या प्रोसेसवर लक्ष ठेवते, ह्यामध्ये पारदर्शकता आणण्याचं काम करते. अशाच पद्धतीने व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असतील तर आपल्या असणाऱ्या ग्रुपला तुम्ही जॉईन करा आणि आपल्या SK इन्व्हेस्टमेंट यूट्यूब चॅनलला फॉलो करा आणि आपल्या असणाऱ्या Instagram पेजला सुद्धा फॉलो करा. थँक्यू.